नमस्कार मित्रांनो, परत तुमच्या भेटीला येताना मी आज एक नवीन कविता आणलेली आहे आणि कवितेचा विषय आहे रात्र वैऱ्याची जरी सकाळ माझी खास. ही कविता मी लिहिलेली आहे दडपशाहीला एक उत्तर म्हणून. आणि दडपशाहीमुळे जी आपला स्वाभिमान जागा झाला आहे, मी त्या दडपशाहीचे आभार मानण्यासाठी ही कविता लिहिलेली आहे. तुम्ही नक्कीच एन्जॉय कराल. वाचूया कविता. तू संकटात टाकिले मी बंधन तोडून उठलो, बळकट केल्या माझ्या भुजा आभारी तुझा झालो. तू व्यथा दुर्लक्षली मी लढण्यास सज्ज झालो. संघर्षाच्या वाटेसाठी आभार तुझे सांगायला आलो. केला जेव्हा अपमान माझा जनसमुदाय एकत्र आला, घेऊन परीक्षा माझी तू स्वाभिमान जागा केला. नाकारली विनंती हाक मी परत ऐक सांगतो. अहंकाराला तुझ्या आव्हान स्वाभिमानाने देतो. पेरले खोटे वृत्त सत्य समोर आणले, दडपता लोकशाहीचे द्वार मी आकाश पेटून दिले. दडपता लोकशाहीचे द्वार मी आकाश पेटून दिले. लुटताना तू दुर्बलांना माझी सतर्कता जागी केली. विश्वास ठेवून चूक केली शपथ मला आईची, जर चूक दुसऱ्यांदा केली रात्र वैऱ्याची जरी सकाळ माझी खास. अचानक मदतीने तुझ्या मनात शंका येते, अचानक मदतीने तुझ्या मनात शंका येते. सावध राहा मित्रांनो, मन अनेकदा सांगते. स्वार्थ उघड राजकारणाचा अंधारात कोण पाहतो. खोट्या तुझ्या भाषणातून कपटाचा सुगंध येतो. रात्र वैऱ्याची जरी सकाळ माझी खास. भेटतोस लोकास परी आवाज त्याचा बंद करतोस. ही लाईन मी खास त्या लोकांसाठी लिहिलेली आहे की ज्यांना हे सरकार भेटतं ना, त्यांच्या भेटीत जातं, त्याच्यानंतर ती व्यक्ती सरकारच्या विरुद्ध कधीच बोलत नसते. हे माझं ऑब्झर्वेशन आहे, म्हणून ही लाईन खास लिहिलेली आहे. भेटतोस लोकास परी आवाज त्यांचा बंद करतोस. मित्रांना आपल्या चोरून चोरून मदत करतोस. तुटली विश्वासाची पाटी पुसून गेला विश्वास. रात्र वैऱ्याची जरी सकाळ माझी असणार खास. रात्र वैऱ्याची जरी सकाळ माझी असणार खास. जय हिंद.